बघा हाचे फ्लॅट. हा हे बघा, हे बघा भलता भारी फ्लॅट आहे बरं. हा एकदम मस्त हवेशीर आहे एकदम. पूर्व पश्चिम आहे ना. हा हवाशी यज्जात राहते वा. सेल्फ कंटेंट आहे हा फ्लॅट. छान आहे. तुम्हाला सांगतो एवढा चांगला फ्लॅट आहे ना या एरियात तुम्हाला भेटणारच नाही. हो खाली मंदिर आहे, चांगली सोसायटी आहे आणि फक्त 70 लाखांमध्ये मी ऑफर तुम्हाला देऊन राहिलो बा. थँक्यू. काय ना माझ्या जमिनीची मॅटर चालू आहे बा गावाकडे, म्हणून मला पैसे पाहिजे. नाही 80 लाखाच्या खाली इथे कोणी फ्लॅटच विकत नाही. काय सांगता? हो फक्त तुमच्यासाठी 70 लाखांमध्ये बा. नाही फ्लॅट एकदम मस्त, एकदम मोठा हवेशीर आहे. आवडला मला. आपण डील फायनल करूया. फायनल ना? फायनल डील डन. मी तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1 लाखाचं टोपण देते. मॅडम टोपण पेनाचे असतं, मला टोपण द्या तुम्ही. सॉरी मला थोडं. डन डन. ओके. नमस्कार नमस्कार. अरे बापरे, मुलुंडचा टोल नाका इकडे कुठे? आजोबा वाटेल ते बोलू नका. माझ्या घर विकत घेणाऱ्या मॅडम आहेत त्या वनिता खरात. नमस्कार. अच्छा हे माझे वेटोळे होत राहतात त्यांच्या. खरात म्हटल्या तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या घरात गेले. तुम्ही फ्लॅट घेणार आहे? अभिनंदन अभिनंदन. तुम्ही तिघी बहिणी आहात का? तिघी? हा तिघी. ओ मी एकटीच आहे. एकट्याच आहात? हो. केवढे आहात? ओ माझ्या डोळ्यातल्या बुबुळाच्या टप्प्यामध्ये मावतच नाही तुम्ही. राजपूत कोण आहे ते? लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. आम्हाला डील फायनल करायची, तुम्ही निघा ना. प्लीज करा, फायनल करा. उत्तम फ्लॅट आहे. थँक्यू. उत्तम फ्लॅट आहे. थँक्यू. फक्त संध्याकाळी ऑफिसवरून येताना 6:30 आधी काय काय म्हणाला? तिघींपैकी एक इथे या. आजोबा मी एकटीच आहो. एकटीच आहेस का? एक टप्पा तुला. लेडी इफेक्ट आला. केवढा आला? आजोबा तुम्ही फार विनोद थोडस एवढं लांब राहील. ओके सांगा काय म्हणाला? ऑफिस मधून येताना 7च्या आत घरात येत जा. का 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 म्हणजे संध्याकाळी हे काय आहे? संध्याकाळी नाही काय कळत नाहीये. संध्याकाळी खाली डान्स बार सुरू असतो. हो राजपूत काय? नाही डान्स बार नसतो ना. अरे गुच्चो बटणारे धल्ल्या तुम्ही बाय ना यडगा त्या कथा ना. काही बी बोल राय ना कर. तू इथून निघून जाय, इथून निघून जाय, नाही तर तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन मी. काय बघतो काय जायणार आहे तू. तुम्ही थांबा ना. काय नाही माझं हे रोजचं तुम्ही नेहमीचे नाटके आहे तो. तुम्ही हळू जरा. तुम्ही मॅडम काय ऐका काय डान्स त्यांच्या बार खाली? डान्स बार नाही आहे, भरतनाट्यमचे क्लासेस आहेत खाली. ते तर डान्स बार म्हणाले ना. भरतनाट्यमचा क्लास आहे पण तो सकाळचा. रात्री डान्स बार. खोटं बोलून राहिले ते. चगून गेलेला आहे हा धल्ला. मी खोटं बोलत नाहीये. मी खोटं बोलत नाही. मी स्वतः तुला सांगतो, मी स्वतः त्या डान्स बारच्या बाहेर उकळलेली अंडे आणि शेंगदाणे विकत असतो. अरे नको ना रे तू चाटा मारो. काय बोली राहणार तू. तू निघ रे. अरे हळू ना तुम्ही. काय आजोबा हे माझा रोजचा आहे. वेटोळे होत राहतात. जाणार रे बाबा तू जाण्यावरून आठवलं मला ना सोसायटीच्या गेटवर ना वॉचमॅनची ड्युटी करायची. जातो. तुम्ही वॉचमॅन म्हणून जाणार आहे? सोसायटीला वॉचमॅन नाहीये? होता. चोरांनी मारला. आता तो चोर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. सोसायटीत चोऱ्या होतात? तुला यांनी सांगितलं ना असं नाही करायचं. सगळं सांगायला पाहिजे. काय चोऱ्या होतात. कसे आपल्या सोसायटीची मागची भिंत आहे ना ती 2 फुटाची आहे. बरोबर. ती वाढवण्याची कुवत आपल्या सोसायटीमध्ये नाही. सेक्रेटरीने आयडिया केली. काय केली? त्या भिंतीवर उंच भिंत असं लिहिलं. अच्छा काय लिहिलं? उंच भिंत. अरे किती फसाडशील रे अंतल्या. म्हणून तू वॉचमन म्हणून काय कराटे खेळतो रे. म्हणून वॉचमन म्हणून तू तिथे जातोय का रे? आता बोलू नको. नेपाळमध्ये मी वॉचमनचा जॉब केलेला आहे. नेपाळमध्ये. नेपाळमध्ये? हो. स्वाबजी हमारे पास कुकरी है. इस छोकरी को तकलीफ मत दो, नहीं तो ये कुकरी मैं तुम्हारी टोकरी में घुसा दूंगा. मला गाणं पण येतो. गाणं ऐकायचं नाही? ऐकायचं मग ऐक. मराठी गाणं आहे. शवाला गाणं
होत शोर आधार कुणाचा भाई भ्यागाला भुई पॉरिजिनो हंगार जीवाला जोडी. अरे किती करतोय वकून टाकशील ना रे इथे बाईना वक्ता कथाना नको करू ना रे मिमिक्री. नाही नाही नाही, तुम्ही आता शांत बसा. राजपूत काय या सोसायटीत तुम्ही मला फ्लॅट देणार होता? ज्या सोसायटीत भिंतीवर उंच भिंत असं लिहिणारे इस्माला सेक्रेटरी बनवतात, अशा सोसायटीतली माणसं किती मंद असतील. तुम्ही फसवणूक करता, ही शुद्ध फसवणूक आहे. मला इथे फ्लॅट नाही घ्यायचा, या जवळपासच्या एरियातही फ्लॅट नाही घ्यायचा. मॅडम थांबा ना तुम्ही. थँक्यू सो मच आजोबा, तुम्ही मला वाचवलं त्या माणसापासून. मी येते. थँक्यू. माझे बाबू. मॅडम सांभाळून जाग, घरी गेल्यावर फोन कर. अरे हो धल्ल्या, झाला का तुझ्या आत्मा शांत? पडली का तुझ्या काडीला थंडक? हा कुठल्या जन्माची दुश्मनी काढतोय रे तू? तरी मी तुला सांगत होतो, हा फ्लॅट मला दे, मला विक. या फ्लॅटची भिंत माझ्या फ्लॅटला लागून आहे की नाही? माझ्या मुलाचं लग्न झालंय, तो राहील त्या फ्लॅट मध्ये, मी राहीन या फ्लॅट मध्ये. माझ्या मुलाने ऑफर दिली होती की नाही तुला? कुठली? 40 लाखाची. तुम्ही बाईना दल्ला का ना 70 लाखाच्या फ्लॅट मी 40 लाखामध्ये विकू का रे? एक दिसू ना एक माझ भितडा मग घुसाडी टाकू, तुला निघणार आहे तो? निघ ना दलिंदर कथा ना.